नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आस्वाद जेवणाचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता बाजारमधून मिठाई घेऊन येण्याची काहीच गरज नाही. रक्षाबंधनानिमित्त आपण हलवाईसारखे पेढे बनवूया घरच्या घरी, अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट व सोप्या पद्धतीने. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करू. या ठिकाणी मी एक कढई घेतली आहे. त्यात 3 चमचे मी साजूक तूप घालून घेत आहे. तूप थोडे तापल्यानंतर या ठिकाणी आपण 1 लिटर दूध घालून घेऊया. हे दूध मी म्हशीचे घेतलेले आहे. तुम्हाला जर गाईचे दूध घ्यायचं असेल तर काहीच हरकत नाही. दुधाला आपण आता इथे एक उकळी आणून घेऊया. दुधाला आपली छानपैकी अशी उकळी आलेली आहे. या दुधामध्ये आता 1 कप साखर घालून घेऊ आणि साखर पूर्ण अशी मस्तपैकी विरघळून घेऊ. साखर आपली छानपैकी विरघळली जात आहे. साखर जोपर्यंत विरघळली जात नाही तोपर्यंत आपण चमच्याने हे मिश्रण सारखे असे हलवत राहूया, म्हणजे खाली ते करपले जाणार नाही. साखर आपली विरघळली गेलेली आहे. यात आपण एक सिक्रेट घालूया, म्हणजे 1 कप इथे मी मिल्क पावडर घालून घेत आहे. मिल्क पावडर घातल्यामुळं आपले मिश्रण लवकर घट्ट होते आणि पेढे पण खायला खूप छान लागतात. यामुळे मिल्क पावडर घालणे गरजेचे आहे. आणि हे मिश्रण परत पुन्हा आपण एकदा एकजीव करून घेऊया आणि सारखे असे हलवत राहूया. आणि हे मिश्रण आपण असे एकदम असे घट्ट असे शिजवून घेणार आहोत. हे मिश्रण आता दिसायला पातळ दिसते, पण थोड्या वेळातच आता ते असे घट्ट होऊन जाईल. पाच ते 6 मिनिटात हे असे शिजवून घेऊया आपण घट्ट होईपर्यंत. मिश्रण मला जरा पातळ वाटते, त्यामुळं मी इथे पुन्हा अर्धा कप मिल्क पावडर घालून घेत आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घेत आहे. मिश्रण सारखे हलवतच राहावा, म्हणजे त्याच्या गठुळ्या तयार होणार नाही. पाच ते 6 मिनिटं मी मिश्रण पुन्हा एकदा छान असे शिजून घेत आहे. 6 ते 7 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपले मिश्रण असे मस्तपैकी घट्ट होत आहे. आता हे मिश्रण अजून थोडेसे पातळ आहे. त्यात मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊया हे सर्व मिश्रण. जास्तीत जास्त 10 मिनिटात हे मिश्रण मस्तपैकी शिजले जाते आणि छान असे घट्ट होते. घरच्या घरीच पेढे केल्यामुळं पेढे खायला पण खूप छान लागतात.
आपले मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेले आहे आणि किती छान कलर आलेला आहे आपल्या मिश्रणाला. आता मी हे मिश्रण एका ताटात काढून घेणार आहे आणि थोडंसं त्याला थंड होऊन देणार आहे. मग आपण त्याचे पेढे बनवायला घेऊया. गॅस बंद करूया. आपले मिश्रण मस्त असे घट्ट झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण हे मिश्रण एका ताटात काढून घेऊ आणि थंड होऊन देऊ. आपले मिश्रण असे मस्तपैकी थंड झालेले आहे. आता आपण याचे तुम्हाला हवे त्या आकारात म्हणजे छोटे मोठे असे जसे आवडेल तसे पेढे बनवून घ्यायचे. कसा एक छोटासा गोळा घ्यायचा, असा मस्तपैकी त्याला असा गोल आकार द्यायचा आणि असं मध्यभागी थोडंसं प्रेस करायचा. तुम्हाला गोल चपटा जसा पाहिजे तसा तुम्ही त्याला आकार देऊ शकता. हे बघा किती छान असा आपला पेढा तयार झालेला आहे. असेच आपण सर्व पेढे तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले पेढे किती पटकन असे वळले जात आहे आणि छान असे दिसता पण खूप छान आहे. आता हे सर्व पेढे मी याच पद्धतीनं तयार करून घेत आहे. या ठिकाणी आपले पेढे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपले पेढे किती छान असे दिसत आहे. मलेदार पेढे आपले तयार झालेले आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.